उद्धव ठाकरेंनी फक्त अहवाल स्वीकारला, फडणवीसांनी जी.आर काढला असं संजय राऊतांनी म्हटलंय। कोणताही अहवाल सीएम स्वीकारतातच, पण त्यांनी जी.आर काढला नाही असं राऊतांनी म्हटलंय। हिंदी सक्ती करण्यासाठी फडणवीसांवर केंद्राचा दबाव आहे असा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे। उद्धव ठाकरेंनी मात्र दबाव हा झुगारलेला होता असं राऊतांनी म्हटलंय। फडणवीस यांचे जे पिताश्री बसले आहेत वर नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्यांनी हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे नरेंद्र मोदी आणि अमित शहानी लादले आमच्यावर। केंद्रानं एखादा विषय लादल्यावर उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेलं नाही आहे। त्यासाठी रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या ज्येष्ठ अशा व्यक्तीची त्यांनी नेमणूक केली आणि त्यानंतर हा जो अहवाल त्यांनी दिला, कोणताही अहवाल हा मुख्यमंत्री स्वीकारतातच। स्वीकारला म्हणून त्याने जी.आर काढला का? जी.आर कोणी काढला? तो जी.आर काढला देवेंद्र फडणवीस। महाराष्ट्रात हिंदी सक्ती करावी, हिंदी लादावी आणि मराठीचा मुर्दा वाढावा असा त्यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव आहे। हा दबाव पूर्णपणे उद्धव ठाकरे यांनी झिडकारला होता, झुगारला होता, म्हणून त्यांनी हा इतका विलंब लावून हे प्रकरण, शेवटी केंद्र सरकार आहे लक्षात घ्या, आणि सरकार भिन्न सरकार आहे आणि त्यांच्या विरोधातून निर्माण झालेलं आमचं सरकार होतं। त्याच्यामुळे त्याने आमच्यावर प्रचंड दबाव आहे। त्यांना केंद्रात लादलं असा साक्षात्कार कसा झाला? हे मगरीचे अश्रू आहेत, हे पुतना मावशीचं मराठीबद्दलचं प्रेम आहे। त्यावेळी कुणीही लादली नव्हती। माशेलकरांची समिती नेमली कोणी सांगा मला? उद्धव ठाकरेंनी नेमली। माशेलकर समितीचे सदस्य कोण कोण होते? मुंडगेकर होते, थोरात होते। हे कोणी नेमले होते? हे उद्धव ठाकरे सरकारने नेमले होते। त्या कॅबिनेटमध्ये त्याच्यावरती अंमलबजावणीसाठी गट करायचं ठरलं, कुणी ठरवलं? तुम्ही ठरवलं। आणि मात्र लादलं कुणी? मात्र अमित शहा मोदींनी। मला असं वाटतं हा खोटेपणा बंद केला पाहिजे संजय राऊत यांनी आणि वस्तुस्थिती बघितली पाहिजे। हा उद्धव ठाकरे साहेबांचा जी.आर नाही, हा जी.आर या फडणवीस शिंदे सरकारचा आहे आणि त्याची होळी उद्या त्यासाठीच होते आहे। जर जी.आर उद्धव साहेबांनी काढला असता तर आम्ही होळी कशाला केली असती? हा लहानसा प्रश्न या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समजून येत नाही हा विषय, आणि ते काही असत्य विधानं रेटतायत। पहा जरा, काल तुम्ही घोषणा केलीत जी.आर जाळा म्हणून सांगितलं। कोणता जी.आर? ज्यामध्ये मराठी सक्तीची केलेली आहे तो जी.आर जाळायला सांगता तुम्ही? मराठी भाषेची सक्ती असणारा जी.आर जाळण्याचं आवाहन ते करतायत। हे तुमचं मराठी प्रेम आहे का? हे मराठी प्रेम नाही, हे पुतना मावशीचं प्रेम आहे।